शेतकरी मित्रांनो, तुम्ही काही म्हणा, पण शेतकऱ्यांचा या अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, शेतीमालांचे भाव असतील, याबद्दल शेतकऱ्यांचा एक प्रकारे या सरकारनं खेळ मांडलेला आहे. म्हणजे जे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीच्या पूर्वी देऊ म्हणले होते, आणखीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. दिवाळीला होऊन 8 दिवस झाले आणि त्याचा उद्रेक नांदेड जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यानं गाडी फोडली तहसीलदाराची, त्यानंतर परभणीमध्ये गाडी फोडली आणि नागपूरमध्ये एवढा मोठा आक्रोश शेतकऱ्यांचा दिसत आहे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये. तरी पण या सरकारला जाग येत नाही. म्हणजेच एक प्रकारे शेतकऱ्यांच्या बाबतीत मांडलेला हा खेळ आहे. आणि हे नेमकं घडतंय काय, याचं मूळ कारण काय आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मात्र तुम्हाला विनंती एकच आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, कारण प्रत्येक शेतकरी हा जागृत झाला पाहिजे. आता नांदेडमध्ये जी घटना घडली की त्या शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि त्या शेतकऱ्याला सहन नाही झालं, कारण सरकारनं जसं आश्वासन कर्जमाफीचं दिलं होतं ती सुद्धा अद्यापपर्यंत दिलेली नाही. नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर देऊ म्हणाले, ती सुद्धा दिलेली नाही. मग हा शेतकऱ्याचा उद्रेक नाही का? आणि हा नेमका शेतकऱ्यासोबतच का घडतोय, याचेही काही कारण आपल्याला शोधावे लागणार आहेत आणि या गोष्टीचा शेतकऱ्यांना विचार करावा लागणार आहे. आता नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जून ते सप्टेंबर या कालावधीत 9,35,703 शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनीचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने शासनाकडून 649 कोटी 81 लाख रुपयांची मदत बाधित शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे, अशी ही बातमी. आणि आतापर्यंत 70.72% जिल्ह्यातील 6,13,993 शेतकऱ्यांना 459 कोटी 91 लाख रुपयांची मदत वितरणासाठी माहिती ऑनलाईन प्रणालीवर भरण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. म्हणजे आणखी आत्ताशिक अपलोड झाली, मग शेतकऱ्याच्या खात्यात कधी येणार आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा कधी होणार हे सुद्धा बघावं लागणार आहे. आणि काल मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांनो, सोयाबीन विकू नका, मार्केटमध्ये जर कमी भाव मिळत असेल तर विकू नका, त्याची नोंदणी करा, नोंदणी करून विका. साहेब, तेवढा टाइम शेतकऱ्याकडे नाही, कारण त्या शेतकऱ्याला दिवाळीचा खर्च आहे, घरी खाण्यापिण्याचा खर्च आहे, इतरही गोष्टी त्या शेतकऱ्यांना लागतात. नोंदणी कधी करायची, तुमचं नाफेड केंद्र कधी सुरू होणार आणि त्या शेतकऱ्यानं सोयाबीन विकल्यावर त्या शेतकऱ्याला पैसे कधी मिळणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. याचा तरी कुठंतरी विचार करावा. नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत विशेषतः ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर झाल्याने जीवित व वित्तहानी झाली होती आणि अशा बाधितांना वेळोवेळी तातडीने जिल्हा प्रशासनाने मदत देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी अग्रिस्टॅग योजनेअंतर्गत त्यांचे फार्मर ID काढून घ्यावेत, तसेच KYC पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन या जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचा खाते नंबर आहे, तिथं आधार कार्ड आहे, बँकेचं पासबुक आहे, सगळं असताना सुद्धा पुन्हा डिजिटल फार्मर ID तोही काढलेला आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत येत नाही. मग शेतकऱ्याचा उद्रेक होणार नाही का? मात्र हे सगळं जे शेतकऱ्यांसोबत खेळ चाललेला आहे, याचं सुद्धा कारण आपल्याला शोधावं लागणार आहे. ते तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे. आता ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा करण्याची कार्यवाही 70.72% पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम DBT पद्धतीने जमा होत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर झाली आहे का? लक्षात ठेवा आणि कमेंट करून सांगा. आणि नुकसान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या ऑगस्ट मधील 82% शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर भरण्यात आली. त्यासाठी 453.22 कोटी रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT पद्धतीने जमा होत आहे. हे नुसते आकड्यांचे खेळ चाललेले आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम येत आहे हे सुद्धा पाहावं लागेल. कारण मुख्यमंत्र्यांनी 18,500 रुपये जिरायतीसाठी मदत सांगितली होती, मात्र ऍक्च्युअल मध्ये शेतकऱ्यांना किती मिळत आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. याबरोबरच जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत वीज पडून, पुरात वाहून व इतर कारणाने एकूण
36 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 31 प्रकरणात वारसांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 1,24,00,000ची मदत वितरित करण्यात आली आहे. त्यांच्या खात्यात आली आहे का हे सुद्धा कमेंट करा. आणि उर्वरित 5 प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता होताच मदत वितरित करण्यात येणार आहे. तसेच जून ते ऑक्टोबर या कालावधीत वीज पडून, पुरात वाहून व इतर कारणाने मृत पशुधनाची एकूण 673 पात्र प्रकरणे आहेत. त्यापैकी 619 प्रकरणात 1,61,00,000ची मदत वितरित करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, मिळाली का? हे नुसतं बातम्यामध्ये टीव्हीच्या चॅनलवर आपल्याला ऐकायला मिळतंय, मात्र त्या शेतकऱ्याच्या खात्यात ही मदत येत आहे का हे सुद्धा महत्वाचं आहे. याच कालावधीत 26,276 कुटुंबाच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. 24,097 कुटुंबांना प्रत्येकी 10,000 प्रमाणे 24,09,00,000 रुपये वाटप करण्यात आले आहेत. आता हे बातम्यामध्ये सांगितलं जातं, मोठमोठे नेते घोषणा करतात की हे आम्ही एवढं दिलं, ते दिलं, जसं काय यांनी यांच्या घरूनच दिलंय एवढ्या मोठ्यानं त्या माध्यमामध्ये सांगत असतात. पण शेतकरी मित्रांनो, हे घडण्यामागचं कारण सुद्धा महत्वाचं आहे, आणि ते म्हणजे आपण पक्षाच्या दावणीला बांधले गेलेलो आहोत. प्रत्येक शेतकरी कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधला गेला आणि त्यामुळे या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की जोपर्यंत आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवनात कोणतंही भलं होणार नाही. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.